सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। रक्षाबंधनाच्या निमित्तानं कणकवली पोलिसांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने सुरक्षा राखी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं वाहन चालकांना दंड न करता त्यांच्या हातावर सुरक्षा राखी बांधून गुलाब पुष्प देण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश भुतडे यांनी। एक सुरक्षा राखी हा उपक्रम त्यांचा आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्याने आज खरोखरच हा चांगला रक्षाबंधन दिवशी उपक्रम केलेला आहे आणि लोकांचं पण बघितलं त्याला उत्स्फूर्त त्यांचा सहभाग दिसतो आहे आणि त्याबद्दल शासनाचे आम्ही आभारी आहोत। आज त्यांनी दंड न आकारता जे सीट बेल्ट नसतील किंवा हेल्मेट दंड न आकारता सुरक्षा राखी आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांना ही एक विनंती करतात, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? की लोकांनी आपल्या सुरक्षेची जे नियम पाळून आपल्या सुरक्षेची लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि सीट बेल्ट लावणे किंवा हेल्मेट वापरणे हे सगळ्यांनी केलं पाहिजे। स्वतःच्या जीवाच्या संरक्षणासाठी ते योग्य आहे। कुटुंबाच्या संरक्षणासाठी आम्हाला सीट बेल्ट वापरणं गरजेचं आहे आणि तो कंपल्सरी सगळ्या गाडीवाल्यांनी वापरावा। आपण गाडी रोडवरती घेऊन जातो, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात। सीट बेल्टमुळे आपला जीव वाचतो आणि त्यांनी आज आम्हाला राखी म्हणून सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। तो राखीचा एक मॅसेज आहे हां, जो सीट बेल्ट म्हणा हेल्मेट म्हणा आजच्या दिवशी दंड न करता ते राखी आणि गुलाब पुष्प देत आहेत। हो, ते एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की ते समजून त्यात सगळ्या गोष्टी सांगतात आणि आम्हाला भाव ते मानतायत। आज रक्षाबंधन आहे आणि याच रक्षाबंधन निमित्त एक अनोखा उपक्रम सिंधुदुर्ग पोलिसांनी राबवला आहे। आपण कणकवलीत आहोत। कणकवलीमध्ये सुरक्षा राखी हा एक उपक्रम आहे। आपण बघतोय की या पोलीस बांधवांनी, या महिला बांधव आहेत त्या, जे ड्रायव्हर आहेत, जे गाडी चालक आहेत, त्यांना ही सुरक्षा राखी ही बांधत आहेत। आपण बघतोय की जे सीट बेल्ट लावलेले नसतात किंवा टू व्हीलरवाले हेल्मेट नसतं त्यांना ही जी आहे ती एक सुरक्षा राखी बांधली आहे। त्याच्यावर एक मेसेज आहे त्या राखीवर, जेणेकरून त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की बंधन हेल्मेटचे रक्षण जीवनाचे, बंधन सीट बेल्टचे रक्षण जीवनाचे, असा एक मेसेज लिहिलेला आहे। आणि ही सुरक्षा राखी आपल्या बहीण जी आहे ती नेहमीच म्हणजे भाऊ आपला बाजारात फिरत असतो किंवा बाहेरगावी जात असतो, त्यांच्या सुरक्षेची काळजी करत असते म्हणून राखी बांधली जाते। आणि त्याच अनुषंगाने नेमका हा उपक्रम काय आहे, काय नेमकं ह्या उपक्रमाचं नियोजन आहे, आजच्या दिवशी नेमकं ह्या उपक्रमासंदर्भात नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण पाहणार आहोत। या कणकवलीचे पोलीस निरीक्षक आहेत, हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। साहेब नमस्कार, आज आपण सुरक्षा राखी हा उपक्रम राबवला कणकवलीमध्ये आहे, काय नेमकं नियोजन आणि काय कार्यक्रमाचं रूपरेषा? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर सर, ॲडिशनल SP साटम मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली रस्त्यात होणारे अपघात आणि त्यात होणारे जखमी असतील किंवा मयत असतील तर त्यात प्रमाण कमी करण्यासाठी टू व्हीलरवर जे प्रवास करत असतील असे नागरिक यांनी हेल्मेटचा वापर करावा आणि फोर व्हीलरचा वापर करणारे नागरिक यांनी सीट बेल्टचा वापर करावा। यासाठी आज रक्षाबंधन निमित्त आम्ही त्यांना एक सुरक्षा राखी आणि गुलाब पुष्प देऊन जनजागृती करत आहोत। आज त्यांना आम्ही दंडात्मक कारवाई न करता त्यांना राखी आणि गुलाब पुष्प देऊन हेल्मेट आणि सीट बेल्टचं वापर करण्याचं आवाहन करत आहोत। आज दंडात्मक कारवाई होणार नाही असं आपण म्हणताय, एकंदरीत खरोखरच दंडात्मक कारवाई फक्त राखी बांधली जाईल आणि गुलाब पुष्प दिलं आहे? बरोबर आहे, आज आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे दंड आकारत नाही आहोत। निश्चितच आज सिंधुदुर्गवासियांसाठी आज महत्त्वाचा आहे, पोलीस आजच्या दिवशी कुठलाही दंड आकारणार नाही आहेत। ही राखी
जी आपली रक्षण करते ती पोलिसांकडून दिली जाईल आणि त्याच्याच पद्धतीने दंड एक गुलाबपुष्प दिलं जाईल असं एकंदरीत त्या पोलिसांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे आपली जी काळजी आहे तीच आपण घ्यावी हाच हेतू या पोलिसांकडून समजत आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली.